तर भावांनो आपण तालमीत आलोय आणि हे आपली श्रीराम कुस्ती संकुलाचे शान सगळे पैलवान आणि हे वस्ताद मंडळी आहेत पाठीमागे आणि बघा. प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय. तर भावानं जय श्रीराम. मी तुमचा गावाकडचा शुभ्या. सकाळ सकाळ मस्त मध्ये बाजारात गेलतो. हिरव्यागार भाजीपाला ही सगळा ओके मध्ये बघितला आणि असं मस्त मध्ये पोरग घेतलं होतं आपल्या वस्तादचं काकाला. त्याला हिंडत होतो बाजारात आणि तिकडे गेलो पलीकडे तर लगेच लाला दिसला. लालाने काय केलं तर नियोजन, बाजारची पिशवी लपिली होती कादरची. म्हणला कादरला आता काय खर्चाला टाकायचं. कादरला सांगितली बा मी बॅग हाय तिथं म्हणून. मग काय कादर मग लय खुश झाला आणि आला बाबा मायापाशी पळत. म्हणला चला तुम्हाला आता खर्च करतो. लगेच मग जिलेबी सांगितली बा कादरनी. जिलेबी सांगितली काय मग लाला म्हणला काय लागा तो बॅग उगच सांगितली का म्हणला ह्याला चांगला खर्चाला टाकायचा होता आणि लवकर सांगतो राडाच केला असते. म्हणलं चल जाऊ दे त्याला जायचंय कुठतरी कामाला. मग काय गेलं आपल्या राजापाशी बाजार केला. बाबू म्हणला चल लागा आपल्या गाडीला शेवटचा हात लावला का म्हणला. कसली गाडी बाबू म्हणलं. मग म्हणलं अजून चावीचं ते नियोजनच झालं नाही. म्हणलं चला राशीनला न्यायची. मग काय उचलली गाडी गेली टाकली गाडीत. बाबू म्हणला जातो आता शेवटचा विषय. मग आपल्या घरी येऊन काम केलं आणि संध्याकाळी तालमीत गेलो तर पब्लिक आपलं ब्लॉग बघत. पाहून अगदी मन इतकं प्रसन्न झालं की तोंडातून आपोआप महादेवाची गर्जना झाली. भावांना गावातली माणसं बी आपल्याला सपोर्ट करायला लागले. लयच भारी वाटते बरं काय. संध्याकाळी गेलो गणेश शेटपाशी ओके मध्ये. तिथं काय गणेश शेटने आपल्याला चेक करून नियोजन दिलं करून. मग तुम्ही मला आता कमेंट मध्ये सांगा ही कशाचं मशीन आहे ज्याला माहिती त्याने बरं का. आणि मग काय हनुमान जयंती म्हणून दिवसा शेवट केला. दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रघुपति के दासा.